तर ह्या वावराचे काहीतरी इतिहास आहे सांगत होते तुम्ही. 4-5 वर्षापासून कांदा म्हणजे जमतच नव्हता इथं. का बरं जमत नाही? ते मातीच एकदम अशी चोपण झाली होती, पाणी जिरत नव्हतं. पाणी भरल्यानंतर हा 4-4 तास पाणी तसं तुंबून राहायचं वाफेमध्ये. पूर्वी जिरून जायचं. हो, स्टार्टिंग म्हणजे थोडक्यात रोटावेटरचा वापर जेवढा वाढला एवढा मागच्या 4-5 वर्षाच्या काळात. मग का वापर तुम्ही रोटावेटर? पर्याय नाही दुसरा. रोटावेटर मारल्याशिवाय ढेकळं राहतील, बाया लागवड करू शकणार नाही. म्हणजे असे ढेकळे का फुटतच नाही? रोटावेटरची पाती तुटत आहे पण ढेकळ नाही फुटते. नाही फुटत. भरपूर ठिकाणी अशी परिस्थिती आहे की त्यांच्या मातीचे ढेकळं फुटतच नाही. काय कारण अनुभव असं? घेतला इथं ना मिरची लावलेली होती गेल्या वर्षी बरं का. म्हणजे मी तिथं बसलेलो होतो, नांगरलं इकडे बी नांगरलं, तिथं ढोकू हा निघलाच नाही डायरेक्ट. मी बर. डोळ्यानं प्रत्यक्ष बघितलं बर, कधीची direct. गोष्ट आहे? आत्ताच ना याच वर्षी म्हणजे उन्हाळ्यामध्ये ना आपण इथं मिरची लावली होती. बर. लावलेली होती. त्याला का बरं तिथं का बरं माती झाली? एससीटी वैदिक वापरलं काय? होतं ना, एससीटी वैदिक वापरलं होतं मिरचीसाठी. बर, पण आपलं रोग मिरची नाही जमली मग माती जमली. हो माती सुपीक झाली. तिथं म्हणजे रोटावेटर मारायचीच गरज नव्हती. जसं म्हणजे आता असे डायरेक्ट कांदे लावा असं वाटत होतं. डायरेक्ट आम्ही बसलेलो होतो त्या माती एकदम नरम रान झालं होतं. पूर्ण ढेकळं होते इथून एवढे डायरेक्ट पूर्णपणे ढेकळं होते.